हाय गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉग नंबर 1 मध्ये. तृप्तीज किचनमध्ये आज मी बनवत आहे माझी फेवरेट चिकन बिर्याणी, दम बिर्याणी. त्यासाठी मी सुरुवातीला कांदा घेतलेला आहे, एकदम पातळ कापून घेतलेला आहे कांद्याला. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कांदा कापून घ्यायचा. नंतर मी चिकन स्वच्छ मीठ आणि हळद लावून धुवून घेतलं. एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून त्याच्यात कांदा आपल्याला ब्राऊन होऊसपर्यंत तळून घ्यायचा आहे मस्तपैकी. नंतर मग चिकनमध्ये मी धने पावडर, बिर्याणी मसाला आणि मिक्सरमधून कोथिंबीर आणि पुदिना टाकून वाटून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून. त्याला तेही मी इथं टाकून दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट. त्याच्यानंतर मी याच्यात टाकलेला आहे आपण तळून घेतलेला कांदा आणि इतर मी टाकलेलं आहे दही. याला मस्त छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि सोबतच त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा त्याला छान मिक्स करून घेऊयात. आणि याला 1 ते 1.5 तास असंच मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये मी इथं पाणी गरम करायला ठेवलं. त्या पाण्यामध्ये टाकलेला आहे तेजपत्ता, 2-4 लवंग, 2-4 काळी मिरी, दालचिनीचा तुकडा, चक्रफूल, मोठी विलायची, शहाजिरा, थोडेसे पुदिन्याचे पत्ते, कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर, लिंबूच्या 2 चकत्या याच्यात टाकायचे आपल्याला, पातळ कापून लिंबू, आणि शेवटी टाकायचे मीठ. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये कांदा तळलेलं तेल गरम व्हायला ठेवले. दुसरीकडे तुम्ही बघू शकता तर आपला तांदूळ मस्तपैकी शिजत आहे इथे. त्यालाही अर्ध कच्चं शिजून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकायचं आहे. छानपैकी त्याला हलवून घ्यायचं, एकजीव करायचे तेलामध्ये. तेल सुटेपर्यंत त्याला ठेवायचं. इकडे बघा आपला भातही, तांदूळही मस्तपैकी शिजलेला आहे अर्धा. आता याला आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे मस्तपैकी. इकडं आपला चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं मस्त आहे. तांदळाला आपण ड्रेन करून घेऊया. तांदळातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. इकडे मी तवा ठेवलेला आहे गरम. तव्यावर आपल्याला पातेलं ठेवायचं आहे मोठं. त्याच्यामध्ये 1 लेअर भाताची, 1 लेअर चिकनची, 1 लेअर भाताची, 1 लेअर चिकनची, असं करत करत आपल्याला लेअर बनवायचे आहेत. अशा प्रकारे सगळ्या शेवटी भाताची लेअर त्याच्यावर टाकायची, आपल्याला पसरून घ्यायची पूर्ण अशा प्रकारे, पहा तुम्ही. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिलेबी कलर वरून आणि मस्त याला झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटामध्ये तुमची दम बिर्याणी तयार होती. बघू शकता तुम्ही आपली ही दम बिर्याणी आता तयार झालेली आहे. एकदम मस्त अशी बिर्याणी ही लागते. एकदा ट्राय करून बघा तुम्ही ही बिर्याणी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.